नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची जर तुम्ही तयारी करत असाल आणि इतिहास हा विषय जर तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी असेल तर लक्षात घ्या, आजचं हे लेक्चर हे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं लेक्चर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल हा जो सब्जेक्ट जर आपण पाहिला तर हा सब्जेक्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी जो स्टॅटिक सिलेबस आयोगाने दिलेला आहे तो कंप्लीट करणं आवश्यक आहे. आणि हा स्टॅटिक सिलेबस जर का आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी यातले सगळे छोटे मोठे मुद्दे जर व्यवस्थित केले तर हाच विषय तुम्हाला 300-350 मार्क हा या ठिकाणी ऑप्शनल पेपरमध्ये या ठिकाणी मिळवून देऊ शकतो, हे लक्षात घ्या. याचबरोबर या विषयाशी संबंधित कसलेही प्रश्न आले तर तुमच्याकडे कंटेंट जास्त चांगल्या पद्धतीने असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा बदल होत नाही, त्यामुळं तुम्ही या ठिकाणी हा पेपर जो आहे अत्यंत व्यवस्थितरित्या या ठिकाणी लिहू शकता. यातले सगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी अटेम्प्ट जरूर या ठिकाणी करू शकता, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं करंट अफेअर्सशी संबंधित नसणारा एक स्टॅटिक सिलेबस असणारा हा एक महत्वाचा सब्जेक्ट आहे. यामध्ये बस पाठांतर करून जरी तुम्ही या ठिकाणी गेला तरी तुम्ही या ठिकाणी उत्तर सहजरित्या या ठिकाणी लिहू शकता. आणि खास करून लक्षात घ्या, अत्यंत कमी वेळामध्ये म्हणजे 3 ते 3.5 महिन्यांमध्ये हिस्ट्री ऑप्शनल हा पेपर या ठिकाणी कव्हर केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं ज्या पण कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही ऑप्शनल डिसाईड केला नसेल आणि त्यांना हिस्ट्री ऑप्शनल जर या ठिकाणी ठेवायचं असेल तर जरूर या ठिकाणी याच्यावर सकारात्मक विचार या ठिकाणी करा. ज्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनल हा या ठिकाणी निवडलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या युट्यूब सेशनच्या माध्यमातून लिखाण सरावाचं सत्र या ठिकाणी घेत असतो. आज आपलं 9वं सत्र या ठिकाणी आहे आणि आजचा महत्वाचा टॉपिक आपण इथं पाहत आहोत तो म्हणजे बौद्ध आणि जैन धर्म, म्हणजेच या काळात उदयास आलेले नवीन धर्म जे आहे, प्राचीन काळात उदयास आलेले जे नवीन धर्म आहे तर त्या नवीन धर्मांशी संबंधित आजचं महत्वाचं सेशन आपलं त्या ठिकाणी असणार आहे. तर पाहूया आपण प्रश्न काय नेमका आहे. पहिल्यांदा प्रश्न पाहूया आणि त्यानंतर हा प्रश्न कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे, यामध्ये कोणकोणते मुद्दे या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे यावर पण आपण एक साधक बाधक चर्चा इथे या ठिकाणी करूया. बघा, हा प्रश्न आहे UPSC 2015च्या क्वेश्चन पेपर मधला आणि हा प्रश्न 150 नव्हे तर 200 शब्दांमध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे ना, तर 200 शब्दांमध्ये हा प्रश्न लिहायचा आहे आणि तुम्हाला मार्क मिळणार आहे ते म्हणजे 20. तर 20 मार्कांसाठी हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. आधी तर आपण हा प्रश्न काय आहे तो आधी वाचून घेऊया, तो समजावून घेऊया आणि त्यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला इथे या ठिकाणी पेपरमध्ये लिहावे लागणार आहेत त्याच्यावर पण आपण चर्चा इथे या ठिकाणी करूया. आता बघा, प्रश्न आहे वैदिक अर्थव्यवस्थेने भारतात नवीन धार्मिक चळवळीला जन्म दिला. वैदिक अर्थव्यवस्थेने भारतामध्ये नवीन धार्मिक चळवळीला जन्म दिला असं म्हणणे कितपत योग्य आहे, या प्रकारचा प्रश्न आहे आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता बघा, अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा त्यामध्ये 2 मतं असतात. एक सकारात्मक म्हणजे हो, भारतातील वैदिक अर्थव्यवस्थेनंच नवीन धर्माला या ठिकाणी जन्म दिला, हा सकारात्मक अप्रोच आहे. आणि दुसरा नकारात्मक आहे आणि ज्याच्यामध्ये नाही, वैदिक अर्थव्यवस्थेनं भारतात नवीन धर्माला जन्म दिला नाही, हा एक नकारात्मक आहे. ते कायम लक्षात घ्या, आपण प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सकारात्मक अप्रोच ठेवूनच या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण शेवटी अधिकाऱ्याचं काम काय असतं, अधिकाऱ्यानं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये निर्णय घेत असताना ते सकारात्मक पद्धतीनेच घेतले गेले पाहिजे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण सकारात्मक दृष्टिकोनातूनच लिहिणं अपेक्षित आहे. आणि वास्तविकता जर आपण पाहिलं की हो, आपण हे मान्य पण करू शकतो या ठिकाणी प्राचीन वैदिक कालखंडानंतर जो उत्तर वैदिक कालखंड भारतामध्ये आला आणि त्या उत्तर वैदिक कालखंडामध्ये जे काही सामाजिक आणि त्याचबरोबर आर्थिक बदल या ठिकाणी झाले त्याचमुळं भारतामध्ये नवीन धर्म जे आहे ते या ठिकाणी उदयास आलेले आहेत असं एकंदर दिसतं. म्हणजे अगदी आपण पाहिलं सिद्धार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म आणि वर्धमान महावीरांचा या ठिकाणी जैन धर्म, तर हे काही असे आकस्मिकपणे उदयास आलेले नव्हते. त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतूनच ते या ठिकाणी उदयास आले होते, हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि म्हणून मग या प्रश्नामध्ये पहिल्यांदा तर आपल्याला इंट्रोडक्शन या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मी वारंवार हेच सांगत आलोय तुम्हाला, इंट्रोडक्शन लिहित असताना थेट उत्तराला हात घालायचा आहे. भली मोठी पार्श्वभूमी या ठिकाणी लिहायची नाहीये, थेट उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचा प्रयत्न इथे या ठिकाणी करा. आणि हा जो शब्द आहे इंट्रोडक्शन, तर हा शब्द तर बिलकुल या ठिकाणी लिहायचा नाही. प्रस्तावना, इंट्रोडक्शन, व्हॉट एव्हर तुम्ही या ठिकाणी इथं हे शब्द लिहायचंच नाही, थेटपणे उत्तराला सुरुवात.
की त्या ठिकाणी करा. मग ज्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता, आता हे नवीन धर्म उदयास आले तर कोणत्या कालखंडात आले ते आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतात बौद्ध आणि जैन असे दोन महत्वाचे नवीन धर्म उदयास आल्याचे पाहायला मिळते है ना. तर हे झालं तुमचं एक ओव्हरलुकिंग झालं. आणि त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स असं तुम्ही त्यामध्ये लिहा, या नवीन धर्मांचा उगम होण्यामागे भारतामध्ये वैदिक कालखंडामध्ये होणारे सामाजिक आणि त्याचबरोबर आर्थिक परिवर्तन हे याला मुख्य जबाबदार घटक म्हणून या ठिकाणी मानले जातात. ठीक आहे ना. तर असं एकदम साध्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी तुमचं पहिलं इंट्रोडक्शन या ठिकाणी करा. म्हणजे लक्षात घ्या, आता आपण एवढे सगळे लेक्चर या ठिकाणी घेतले तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपलं जे इंट्रोडक्शन आहे ना ते अत्यंत साधं, सरळ आणि सोप्या भाषेतलं ठेवायचं आहे. आणि या प्रश्नातला प्रत्येक घटक तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी आला पाहिजे. म्हणजे वैदिक अर्थव्यवस्थेबद्दल आपण बोलतोय, वैदिक कालखंडाबद्दल बोलतोय, नवीन धर्मांचे उगम झाले ते कोणते उगम झालेले आहेत नवीन धर्म, तर त्याच्यावर पण आपण बोलतोय हे लक्षात येत आहे. म्हणजे काय आपण म्हणतोय की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतात बौद्ध आणि जैन असे दोन नवीन धर्म या ठिकाणी उदयास आले. हे दोन धर्म उदयास येण्यामागे वैदिक कालखंडातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती या ठिकाणी जबाबदार होती असं दिसून येतात. ठीक आहे ना. तर हे मुद्दे आपण या ठिकाणी लिहिले. आता आपल्याला इथे या ठिकाणी पॅरामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही इथं पॅराग्राफ देखील करू शकता किंवा तुम्ही सरळ छोटं टायटल देऊन त्याच्या अंतर्गत घटक जे आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. तर ते घटक पण तुम्ही या ठिकाणी लिहा. घटक जे लिहित असणार आहे त्याला टायटल द्या, क्रमांक देऊन त्याला टायटल द्या आणि त्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी लिखाण करा. असं पण तुमचं लिहिणं या ठिकाणी योग्य राहील. फक्त लक्षात ठेवायचं, शब्द मर्यादेचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. म्हणजे अगदी 200 शब्द विचारले तर 100 शब्दांमध्ये लिहू नका किंवा 200 शब्द विचारला तर 250-300 शब्दांपर्यंत जाऊ नका. ठीक आहे ना. म्हणजे आपण 180 ते 210 पर्यंत ही शब्द मर्यादा असावी असं या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आता बघा, एक महत्वाचा मुद्दा आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात विचारलेला. वैदिक अर्थव्यवस्थेने जो काही बदल केला त्यामुळे भारतात नवीन धार्मिक चळवळीला या ठिकाणी जन्म दिला गेला असं विचारलेलं. आता काय बदल आहे अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्याशी आपण या ठिकाणी इथं चर्चा करूया. तर सर्वात महत्वाचा बदल जर आपण इथं पाहिला तर या काळामध्ये लोह तंत्रज्ञान जो आहे तर त्या लोह तंत्रज्ञानाचा विकास या कालखंडामध्ये झाला. सर्वात महत्वाचं काय, तर या कालखंडामध्ये म्हणजे उत्तरवैदिक कालखंडामध्ये लोह तंत्रज्ञानाचा विकास या ठिकाणी झाला असं टायटल सरळ तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आता या लोह तंत्रज्ञानामुळे झालं काय, तर लोह तंत्रज्ञानामुळं आपल्याला पाहायला असं भेटतं की या काळामध्ये शेतीचं महत्व या ठिकाणी वाढलं. शेती जी आहे तर त्या शेतीचं महत्व या ठिकाणी वाढलं आणि त्याचबरोबर लोखंडाच्या या ठिकाणी विविध प्रकारचे हत्यारं बनवल्या गेल्यामुळं या कालखंडामध्ये राजतंत्र जे आहे तर त्या राजतंत्र देखील या कालखंडामध्ये विकसित या ठिकाणी झालं असं एकंदरीत दिसून येतं. आता यांचा बौद्ध धर्मावर किंवा जैन धर्मावर काय परिणाम आहे किंवा नवीन धर्मांच्या उगमाचा काय परिणाम आहे, तर लक्षात घ्या, शेतीमुळं इथे या ठिकाणी शेतीमुळं आणि राजतंत्रामुळे जमिनीचं महत्व या कालखंडामध्ये वाढलेलं आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये राजतंत्रासाठी आवश्यक असणारा प्राणी जो होता तो म्हणजे घोडा आणि त्याचबरोबर शेती जी आहे तर त्या शेतीला उपयुक्त असणारा प्राणी म्हणजे गाय तर यांची यज्ञविधीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहुती या ठिकाणी दिली जात होती. तर बौद्ध धर्म जो आहे हा बौद्ध धर्म या म्हणजे हे जे नवीन धर्म जे आहेत ते या प्रकारच्या प्राणी हिंसेला या ठिकाणी विरोध करणारे होते, अहिंसावादी या ठिकाणी होते. हे एक महत्वाचं कारण आपल्याला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर या पद्धतीचं लोह तंत्रज्ञानाच्या विकासातून शेती आणि राजतंत्र कशा पद्धतीने विकसित झालं आणि शेतीसाठी उपयुक्त पशु गाई आणि राजतंत्रासाठी उपयुक्त पशु या ठिकाणी घोडा यांची यज्ञविधीमध्ये आहुती दिली जात होती वैदिक काळामध्ये, ती थांबवण्यासाठी, प्राणी हिंसा या ठिकाणी थांबवण्यासाठी या काळामध्ये नवीन धर्मांचा उगम या ठिकाणी होतो. हे एक महत्वाचं कारण तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. दुसरं महत्वाचं कारण काय, या काळामध्ये या ठिकाणी व्यापार वृद्धी मोठ्या प्रमाणावर या काळात झाल्याचं दिसून येतं. मग उत्तरवैदिक कालखंड जर आपण या ठिकाणी पाहिला तर उत्तरवैदिक कालखंडामध्ये व्यापार जो आहे तो व्यापार इथे या ठिकाणी निर्माण झाला. शेती आणि त्याचबरोबर व्यापार अशा प्रकारे मिश्र अर्थव्यवस्था या कालखंडामध्ये निर्माण होताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. साहजिकच या व्यापार वृद्धीमुळे झालं काय, तर या काळामध्ये पाहायला असं भेटतं जे काही धर्मशास्त्र होतं तर त्या धर्मशास्त्रानं
व्यापारावर इथे या ठिकाणी बंदी आणली होती, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. म्हणजे पाहायला असं भेटतं की सुदूर प्रांतांसोबत जर आपण व्यापार केला तर या ठिकाणी सामाजिक संकट या ठिकाणी होऊ शकतो. यामुळं या प्रकारच्या व्यापारावर निर्बंध तत्कालीन वैदिक समाजानं आणले होते, जे बौद्ध आणि जैन धर्मानं धुडकावून लावले. म्हणून यांचा धर्म जो आहे तो या ठिकाणी वाढीस लागला किंवा तो धर्म जो आहे तो उदयास या ठिकाणी आला. तर व्यापार वृद्धी हे एक महत्वाचं कारण इथे या ठिकाणी मांडलं जाईल. तिसरं महत्वाचं कारण जर आपण इथं पाहिलं तर या कालखंडामधली चलन व्यवस्था. आता चलन व्यवस्था उत्तर वैदिक काळामध्ये या ठिकाणी उदयास आलेली होती. जसं की आपण पाहतो शतमान आहे, त्याचबरोबर निष्क आहे, कारशपण आहे. तर यांसारखे नवे चलन या कालखंडामध्ये उदयास आलेले होते. आता साहजिकच या चलन व्यवस्थेमुळं मोठ्या प्रमाणात व्यापार जो आहे तो या ठिकाणी वाढीस लागल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला आपल्याला असं या ठिकाणी मिळतं, या परिस्थितीमध्ये पाहायला आपल्याला या ठिकाणी असं मिळतं की या काळामध्ये चलनांचा व्यापार करणारे काही या ठिकाणी सेठ लोक निर्माण झालेले होते. जसं की आपण पाहू शकतो या काळातील चलन व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर वावर झाल्यामुळं या काळामध्ये सावकारी करणारे लोक जे आहेत ते या ठिकाणी उदयास आल्याचं एकंदरीत दिसतात. त्या काळातील वैदिक धर्मानं सावकारशाहीवर या ठिकाणी निर्बंध आणलेले होते आणि धर्मशास्त्रामध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं की या ठिकाणी सावकारी पेशा हा या ठिकाणी धर्मासाठी या ठिकाणी घातक आहे किंवा सावकारी पेशाला या ठिकाणी धर्म व्यवस्थेने विरोध केला होता. या काळामध्ये नवीन धर्म या ठिकाणी उदयास आले तर त्या नवीन धर्मानं सावकारशाहीला पाठिंबा दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. जसं की गौतम उदाहरण म्हणून पण तुम्ही या ठिकाणी इथं देऊ शकता. उदाहरणार्थ यामध्ये अनाथपिंडक असं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. उदाहरणार्थ सरळ तिथं लिहायचं उदाहरणार्थ अनाथपिंडक. आता अनाथपिंडक काय, तर अनाथपिंडक हा एक व्यापारी होता लक्षात घ्या श्रावस्तीचा, आणि त्यानं जेतवन हे बुद्धांना भेट दिलेलं होते लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये पूर्णपणे सोनं नाणं जड जवाहीर या ठिकाणी ठेवलेले होते. तर या प्रकारचं चलन व्यवस्थेमुळे देखील सावकारी पेशा या ठिकाणी निर्माण झाला आणि त्या सावकारी पेशाला विरोध या काळातील सामाजिक व्यवस्थेने केलं होतं असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून मग नव्या धर्मानं या सावकारशाहीला पाठिंबा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर हे धर्म जे आहेत ते किंवा ही धार्मिक चळवळ उदयास आलेली होती असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की या काळामध्ये शेतीच्या विकासामुळं भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे तर ती चातुर्वर्ण व्यवस्था ही या ठिकाणी उदयास आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटेल चातुर्वर्ण व्यवस्था हे आर्थिक कारण नाहीये, तर त्यांना असं वाटेल हे सामाजिक कारण आहे. हे बरोबर आहे, चातुर्वर्ण व्यवस्था हे सामाजिक कारण आहे नक्की, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून पण या चातुर्वर्ण व्यवस्थेकडे या ठिकाणी पाहू शकतात. कारण बघा, वैदिक काळामध्ये 3च वर्ण होते. एक वर्ण होता तो म्हणजे पुरोहितांचा, दुसरा वर्ण जो होता तो म्हणजे या ठिकाणी योद्धांचा, आणि तिसरा होता तो सर्वसामान्यांचा. आता झालं असं चातुर्वर्ण व्यवस्थेचा उदय. चला, आपण धर्मशास्त्रात सांगितलं की ब्रह्माच्या शरीरातून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राची उत्पत्ती झाली, परंतु वास्तविकता आर्थिक दृष्टिकोनातून जर याकडे आपण पाहिलं तर शेतीतील अतिरिक्त उत्पन्न जे आहे ते या ठिकाणी विकण्यासाठी व्यापारी वर्ग, वैश्य वर्ग हा भारतामध्ये उदयास आला तो उत्तर वैदिक काळामध्ये. आणि त्याचमुळे या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ही चातुर्वर्ण व्यवस्था, 4 वर्णांची व्यवस्था ही उत्तर वैदिक काळामध्ये आपल्याला पाहायला भेटते. धर्मग्रंथांमध्ये तर सांगितलं, मात्र धर्मग्रंथांची फिलॉसॉफी ही धार्मिक दृष्टिकोनातून ठीक आहे. मात्र जर का आपण या चातुर्वर्ण व्यवस्थेकडे आर्थिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की या काळामध्ये शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला होता आणि शेतीतील अतिरिक्त उत्पन्न हे या ठिकाणी विकण्यासाठी, ते बाहेरच्या गावांमध्ये या ठिकाणी देण्यासाठी व्यापाराची आवश्यकता भासली आणि त्यातूनच वैश्य वर्ण या ठिकाणी उदयास आला. आणि हा वैश्य वर्ण हा व्यापारी जीवन या ठिकाणी जगत होता. आणि त्यानंतर या ठिकाणी पाहिलं असं भेटतं की जो वर्ग होता, जो या ठिकाणी शेतकाम करत होता, तो या ठिकाणी शूद्र म्हणून या काळामध्ये उदयास आल्याचं दिसतं. आणि मग उदाहरणार्थासाठी तुम्ही कौटिल्याचं अर्थशास्त्र पण इथे या ठिकाणी मांडू शकता. आता तुम्हाला लिहायला चान्स आहे बघा, 150 शब्द नाही, 200-250 शब्दांमध्ये लिहायचं आहे, पण तुम्ही इथं लिहायला चान्स असल्यामुळे तुम्ही मांडू शकता उदाहरणार्थ कौटिल्याचं अर्थशास्त्र. तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये शूद्र वर्गाला शेतकरी वर्ग म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे, किंवा शूद्र हे या ठिकाणी शेतीचं काम करत होते.
असं या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ही चातुर्वर्ण व्यवस्था नव्या धर्माच्या उदयास का बरं कारणीभूत ठरली? तर पाहायला असं भेटतं की या कालखंडामध्ये दोन वर्ण जे होते, ब्राह्मण आणि त्याचबरोबर या ठिकाणी क्षत्रिय, यांनाच महत्वाचं स्थान मिळालं होतं. शूद्र आणि वैश्य वर्णांचं स्थान हे या ठिकाणी गौण होतं. परिणाम काय झाला? तर याच काळातील लोकांनी शूद्र आणि व्यापारी वैश्य लोकांनी बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर किंवा जैन धर्म मोठ्या प्रमाणात स्वीकारला. तर हे चातुर्वर्ण व्यवस्थेचं एक कारण तुम्ही या ठिकाणी आर्थिक अंगानं या ठिकाणी इथं मांडू शकता, हे लक्षात घ्या. याच बरोबर अजून काय बरं, तर या काळामध्ये साहजिकच चलन वृद्धी झालेली आहे, व्यापार वृद्धी या ठिकाणी आहे, आणि म्हणून या काळामध्ये नव्या शहरांचा उदय या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. नव्या शहरांचा उदय जो आहे हे एक महत्वाचं कारण इथे या ठिकाणी आपल्याला मांडलं पाहिजे. तर नव्या शहरांचा उदय हा उत्तरवैदिक काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. मग उत्तरवैदिक काळामध्ये खास करून जनपद जे होते, तर जनपदांच्या काळामध्ये श्रावस्ती आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कपिलवस्तू आहे, पाटलीपुत्र आहे, यांसारखे नवनवीन शहर या ठिकाणी, वैशाली आहे, यांसारखे नवनवीन शहर या कालखंडामध्ये उदयास या ठिकाणी येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मग या शहरांच्या, या नव्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भोगविलासी जीवन लोक या ठिकाणी जगू लागले. सर्व भौतिक सुविधा यांना या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळं हे लोक या ठिकाणी भोगविलासी जीवन या ठिकाणी जगू लागलेले आहेत, आणि त्याचबरोबर ते त्यामुळं त्यांच्यामध्ये नैतिक अधपतन मोठ्या प्रमाणात झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग या काळामध्ये विविध प्रकारच्या नर्तिका ज्या होत्या, तर त्या नर्तिका या ठिकाणी होत्या ज्या मनोरंजनाचं काम इथे या ठिकाणी करत होत्या. उदाहरणार्थ मग तुम्ही आम्रपालीचा या ठिकाणी देऊ शकता, आणि मग त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की या उत्तरवैदिक काळामध्ये नव्या शहरांचा उदय या ठिकाणी होतो, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर भोगविलासी जीवन लोक या ठिकाणी जगू लागलेले आहेत, आणि सोबतच कर्मकांड आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा देखील या ठिकाणी वाढीस लागली. तर समाजाचं जे अधपतन या ठिकाणी झालेलं होतं, त्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी नव्या धर्मांचा उगम या कालखंडामध्ये होताना आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हा एक महत्वाचं कारण. सहावं अजून एक महत्वाचं कारण तुम्हाला या ठिकाणी म्हणू शकता तुम्ही, ब्राह्मण आणि त्याचबरोबर क्षत्रिय, ब्राह्मण आणि त्याचबरोबर क्षत्रिय या वर्णातील संघर्ष हा देखील एक महत्वाचं उदयाचं कारण इथे या ठिकाणी मांडलं जाऊ शकतं. आता बघा, या काळामध्ये जी अर्थव्यवस्था जी होती, ही अर्थव्यवस्था ही दोन घटकांवरच आधारित मोठ्या प्रमाणात होती. एक महत्वाचं म्हणजे जमिनीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. जमिनीचं महत्व वाढल्यामुळं राजाचं महत्व देखील या काळामध्ये वाढलेलं होतं, आणि राजासाठी यज्ञ करणारा ब्राह्मण पुरोहित त्याचं देखील महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. म्हणजे स्पष्टपणे असं सांगायचं, आता जरी टायटल असं दिलं असतं ब्राह्मण क्षत्रिय संघर्ष, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे मांडणं गरजेचं आहे की या संपूर्ण कालखंडामध्ये, या कालखंडामध्ये जमिनीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं, आणि त्यामुळे जमिनीचं संरक्षण करणं हे क्षत्रियाची जबाबदारी बनली, आणि याच काळामध्ये यज्ञविधी हा राजासाठी या ठिकाणी केला जात होता, आणि म्हणून मग ब्राह्मण आणि त्याचबरोबर क्षत्रिय या दोघांच्या संघर्षामध्ये, या दोघांचा संघर्ष या काळामध्ये या ठिकाणी वाढलेला दिसतो. आणि हा जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये आपलं सामाजिक स्थान काय नेमकं असलं पाहिजे यासाठी हे दोघं संघर्ष या ठिकाणी करतात. मग या काळामध्ये पाहायला असं भेटतं की क्षत्रिय वर्ण जो आहे, तर त्या क्षत्रिय वर्णाला सर्वश्रेष्ठ दर्जा देऊन या ठिकाणी नवीन धर्म जे आहे त्या नव्या धार्मिक चळवळीला इथे या ठिकाणी सुरुवात होतीये. मग पाहायला भेटतं नव्या धार्मिक चळवळीमध्ये बौद्ध आणि जैन हे दोन धर्मांनी या ठिकाणी क्षत्रिय वर्णाचं वर्चस्व हे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर मांडलं, किंवा ते सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली. म्हणजे लक्षात घ्या, या पद्धतीने 5-6 महत्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडून तुम्ही त्यामध्ये सखोल लिखाण करणं पण अपेक्षित आहे. बघा, 5-6 मुद्दे हे मांडले, आता त्याच्यामध्ये तुम्हाला सखोल लिखाण या ठिकाणी करावं लागेल, आणि ते सखोल लिखाण करून तुम्ही या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी जास्त छान पद्धतीने कसं तुम्हाला पटवून देता येईल तो प्रयत्न इथे या ठिकाणी करा. अशा प्रकारचा प्रश्न आहे, तुम्हाला 15 मार्क या प्रश्नामध्ये मिळायला हरकत नाही. लक्षात घ्या, 20 पैकी 15 मार्क मिळाले जाऊ शकतात. आता बघा, बरेचसे विद्यार्थी काय करतात की 20 मार्क आहे म्हणजे 20 मुद्दे लिहायचे, तर तसं करू नका. बघा, 20 मुद्दे आठवायला पण थोडंसं आपल्याला वेळ जाणार आहे ना. 20 मुद्दे आठवायला पण वेळ जाणार आहे, आणि त्याचबरोबर ते 20 मुद्देच लिहिले पाहिजे म्हणजेच 20 मार्क पडत, असं जे काय आहे तसं बिलकुल नाही. तुम्ही अगदी 4 जरी मुद्दे याच्यामध्ये लिहिले, मात्र ते 4 मुद्दे व्यवस्थित त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मत मांडलं, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला
20 पैकी 15 मार्क या ठिकाणी जरूर या ठिकाणी मिळू शकतात. तर हे 6-7 मुद्दे मी तुमच्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्या मुद्द्यांशी रिलेट करून तुम्ही या ठिकाणी इथे द्या. लोह तंत्रज्ञानाचा विकास, शेती, त्या लोह तंत्रज्ञानामुळे शेतीचा विकास झाला, राजतंत्राचा विकास झाला, जमिनीचं महत्व वाढलं, त्यामुळे शेतीसाठी उपयुक्त असणारा प्राणी गायी आहे आणि राजतंत्रासाठी उपयुक्त असणारा प्राणी तो म्हणजे घोडा आहे. त्यांचा यज्ञविधीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा होत होती, त्यामुळं अहिंसावादी 2 धर्मांचा उदम या काळामध्ये होतो, ज्यांनी नवीन धार्मिक चळवळीला जन्म या ठिकाणी दिला किंवा नवीन धार्मिक चळवळ यांच्या माध्यमातून सुरू झाली. व्यापार वृद्धी या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मोठ्या प्रमाणात देशात आणि देशाच्या बाहेर लोक या ठिकाणी व्यापार करण्यासाठी या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत आणि त्या काळामधला वैदिक धर्म जो आहे हा व्यापाराला मनाई करणारा या ठिकाणी होता, कारण वर्णसंकराची भीती या काळामध्ये या ठिकाणी त्या समाजाला या ठिकाणी होती. उलट नवीन धर्मांनी व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना दिली, म्हणून ते या ठिकाणी उदयास आले. चलन व्यवस्था, जसं की या काळामध्ये निष्क, कारशापण यांसारखे चलन निर्माण झाले आणि त्यामुळे चलनांचा व्यापार करणारा सावकारी वर्ग उदयास आला. धर्मशास्त्रानं या सावकारी वर्गावर निर्बंध आणलेले होते, मात्र नव्या धर्मानं यांच्यावरचे निर्बंध या ठिकाणी मोडून काढलेले आहेत. चातुर्वर्ण व्यवस्था ही आर्थिक कारणातून कशी उदयास आली ते आपण सांगायचंय. हे त्याच्यामध्ये शेतीचा विकास झाला, शेतीतील अतिरिक्त उत्पन्न विकण्यासाठी व्यापारी वर्गाची आवश्यकता वाटू लागली आणि तो व्यापारी वर्ग म्हणजे वैश्य वर्ग इथे या ठिकाणी बनला आणि शेतीशी संलग्न राहायला तो म्हणजे शूद्र वर्ग. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये शूद्राला शेतकरी म्हणून संबोधलेला आहे. आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये मग पाहायला असं भेटलं की त्या काळच्या वैदिक धर्मानं खालच्या 2 वर्गांना या ठिकाणी तितकंसं महत्व दिलं नाही किंवा त्यांचा सामाजिक दर्जा नाकारलेला आहे. म्हणून मग या काळामध्ये त्यांना तो दर्जा प्राप्त व्हावा म्हणून धार्मिक चळवळ उदयास या ठिकाणी आली. नव्या शहराचा उदय, मग त्याच्यामध्ये विलासी भोग जीवन या ठिकाणी बनलेलं आहे लोकांचं. नव्या शहरांच्या उदयामुळे भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर या काळात उदय निर्माण झालेल्या आहेत. मग समाजाचं अधपतन या ठिकाणी, नैतिक अधपतन या ठिकाणी होतं. मग उदाहरणार्थ आम्रपालीचं पण तुम्ही देऊ शकता, जी एक नर्तिका मोठ्या प्रमाणात एक नर्तिका होती, सुप्रसिद्ध नर्तिका वैशाली मधली होती. तर मग या काळातील समाजाचं ढाळलेलं जे काही अधपतन आहे त्यांना वरती आणण्यासाठी या प्रकारच्या या प्रकारे नव्या धर्माचा उगम इथं या काळामध्ये या ठिकाणी होतोय असं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक मुद्दा जर आपल्याला करायचा झाला तर मग तुम्ही या काळामधल्या अर्थव्यवस्थेशी संबंधित, जसं मी तुम्हाला ब्राह्मण क्षत्रिय संघर्षाबद्दल बोललो, मग त्याच्यामध्ये तुम्ही हे म्हणा की जमिनीचं महत्व वाढलं गेल्यामुळं राजाचं महत्व या काळामध्ये निर्माण झालं. राजा हा क्षत्रिय वर्णातील असावा असं निश्चित झालं होतं आणि राजासाठी आता ब्राह्मण हा यज्ञविधी करत होता आणि त्यामुळं या व्यवस्थेमुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या सर्वोच्चतेसाठी संघर्ष या काळामध्ये सुरू झाला, ज्याचा परिणाम नव्या धार्मिक चळवळीच्या जन्माला इथे या ठिकाणी झाल्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा जे नवीन धर्म आले ते क्षत्रिय कुळातीलच होते, जसं की बौद्ध आणि जैन धर्म, आणि त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मणापेक्षा क्षत्रियाला श्रेष्ठत्वाचं स्थान या ठिकाणी इथं दिलेलं आहे. या पद्धतीची माहिती या ठिकाणी मिळते. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी 5, 6, 7 मुद्दे पण इथं मांडू शकता, 10 मुद्दे मांडू शकता. जेवढे तुम्हाला मुद्दे मांडता येईल तेवढे तुम्ही मांडा. फक्त इथं लिखाण करताना सखोल पद्धतीने लिहिणं थोडंसं या ठिकाणी आवश्यक आहे, कारण 20 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थ्यांनी अजूनही ऑप्शनल पेपर डिसाईड केला नसेल त्यांनी लवकरात लवकर तो डिसाईड करून घ्या, कारण फॉर्म भरण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 17 एप्रिल पर्यंत तुम्हाला या प्रक्रियेतून बाहेर पडायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या, फॉर्म भरल्यानंतर ताबडतोब तुम्ही तुमचा जो पण कोणता ऑप्शनल पेपर आहे त्या ऑप्शनल पेपरच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करा. जर तुम्ही असा विचार करत असाल की मी नंतर करेल, कंबाईनच्या नंतर करेल, माझ्या राज्यसभेची मेन्स आल्यानंतर सुरू करेल, तर लक्षात घ्या परीक्षा तुमच्यापासून बरेच दूर गेली असेल. कारण खूप सारे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शनल कंप्लीट करून बसलेले आहेत. जीएसची बॅच त्या ठिकाणी ते करतायत, जीएस कंप्लीट करतायत आता. त्यामुळे तुम्ही ऑलरेडी मागे राहिलेला आहात. त्यामुळे फॉर्म भरल्या लगेचच ऑप्शनल पेपरच्या अभ्यासाला सुरुवात करा. हिस्ट्री ऑप्शनल ज्यांचं आहे त्यांच्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर हिस्ट्री ऑप्शनलची एक स्वतंत्र बॅच या ठिकाणी आहे, जी बॅच या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर करून दिलेली आहे. ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल नाही त्यांच्यासाठी 2 महत्वाच्या बॅच आहे. एक म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी एक स्वतंत्र बॅच आहे, आणि इतिहास जीएस मुख्य परीक्षेसाठीचा जो सिलेबस आहे भारतीय सांस्कृतिक वारसा, त्याचबरोबर
भारतीय संस्कृती, कला, स्थापत्य, साहित्य, भक्ती चळवळ, आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्य लढा, जगाचा इतिहास, सगळेच घटक आपण या बॅचमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर जे पण कोणत्या बॅचेस तुम्हाला आवश्यक असेल तर त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देखील या ठिकाणी देत आहे. तर त्या लिंकवरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असणारी बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो, थांबूया. उद्याच्या सत्रात नवा टॉपिक घेऊन आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.